या गोष्टी कधीही एकत्र खाऊ नका, नाहीतर 7 पिढ्या पाठी लागतील। मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध किंवा दही, ताक यांचे सेवन करू नका, यामुळे अंगावर कोड फुटतात। दुधासोबत खारट, आंबट, तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नका। अनेक त्वचा विकार यामुळे होऊ शकतात आणि यामुळे पोटसुद्धा साफ होत नाही। रात्रीच्या वेळी दही खाऊ नका, कफदोष वाढून शरीरात अनेक आजार वाढू शकतात। केळी आणि दही एकत्र खाणं टाळा। मध गरम करू नये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये मिक्स करून खाऊ नये। काचेचे भांडे तूप 10 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवू नये। मध व तूप एकत्रपणांना विरुद्ध आहार आहेत, त्यांचे एकत्र सेवन कधी करू नका। शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, पोटामध्ये गॅस होतो आणि जुलाब पातळ लागते। चहा, कॉफी असं गरम पिल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नये। मांसाहार केल्यानंतर किमान 4 ते 5 तास दूध घेऊ नये। नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर आंघोळ करू नये। खाण्याचे अन्न व्यवस्थित पचत नाही। आंबा वगळतं दूध कोणत्याही फळासोबत मिक्स करू नये। कुठलीही उडीद डाळ, पावटा, कच्चा मूग यासोबत दूध घेतल्याने कर्करोग होण्याची धोक्यता असते। दुधासोबत हिंग, खिचडी खाऊ नये। गूळ आणि मध एकत्र खाऊ नये। तेलकट, तुपकट किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनसुद्धा थंड पदार्थ खाऊ नये, त्यामुळे चिकट कफ तयार होऊ शकतो। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।